नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जे दासका कंपनी आहे मित्रांनो, त्याचे आपण एच-एफ मागितलेले आहेत, म्हणजे पूर्ण मिळून 4 आहेत. आणि हे एच-एफ जे आहे कंपनीने नवीन अपडेट व्हर्जन काढलेलं आहे. समजा नवीन मॉडेल काढलेलं आहे एच-एफचं. आणि म्हणजे मी हे आपल्या लायनरीमध्ये टाकण्यासाठी आणलेलं आहे. काय लायनरी आपले काय असं पॉवरफुल लोडेड नाहीत, तर नॉर्मली आपले काम भागवण्यापुरतं तरी राहावं म्हणून मी 4 हाईस मागितलेले आहेत. म्हणजे आपले कामापुरते का होईना मागून घेतलेले आहेत. तर विषय असा होता की जेव्हा मी हे हाईस घेण्याचा विचार केला तर यूट्यूबला मी सर्च मारलं किंवा या सिरीजचा जे नेटवर्क आपला म्हणजे एच-एफ आहे, याच्यावरती कोणी व्हिडिओ टाकलेला आहे का पाहिलं तर फक्त एक फोटो मिळाला, बाकी काय जास्त यूट्यूबवरती मिळालं नाही. तर मग मी डायरेक्टच मागितला आणि जेव्हा मी घरला घेऊन आलो आणि त्याची अनबॉक्सिंग म्हणजेच टेस्टिंग करण्यासाठी जेव्हा खोलत होतो, तर मी विचार केला की जे आपल्याला पाहायला भेटलं नाही ते सर्वांना पाहायला भेटावं, यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर जेणेकरून तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर म्हणजे जितकं होईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल की याच्यामध्ये क्वालिटी याच्यासोबत काय येते काय नाही सर्व सांगण्याचा प्रयत्न करेल. तर सुरू करूया आपला व्हिडिओ. तर दासका कंपनीचा मी एच-एफ मागितले, पूर्ण मिळून 120 वॅटचा तो एच-एफ आहे मित्रांनो. YH7499 हा ते एच-एफचं नाव आहे मित्रांनो. 4 मागितली होती. जेव्हा मी हा पॅक उचलण्याचा प्रयत्न केला की इतका हेवी होता मित्रांनो, ती जो नॉर्मल फोर्स लागायचा त्याच्यापेक्षा जास्त फोर्स हा उचलण्यासाठी लावावा लागला. ज्याचा अर्थ असा आहे की या एच-एफचं वजन जे आहे मित्रांनो जास्त आहे आपल्या नॉर्मल एच-एफपेक्षा. तर जे एका एच-एफचं जे वजन आहे मित्रांनो 5 किलो आहे. तर एक खोलून पाहिलं तर प्रत्येक आपल्या या ओपन केलेल्या हाईससोबत आपल्याला पॅकिंग पाहायला भेटते. त्यामध्ये नट्स, बोल्ट्स आणि पाना हा आपल्या फ्लेअरला टाईट करण्यासाठी प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला भेटतो. तर या ठिकाणी बघू शकता व्हाईट सिरीजमध्ये मी हे एच-एफ मागविलेले आहेत, 5 स्टारचे आहेत. तर YH7460चा हा एच-एफ आहे. दिसण्यासाठी खूप युनिक होता आणि एक जेव्हा हातात घेतलं एक फील वेगळाच आला मित्रांनो की कोण्यातरी ढगात गेल्यासारखं. तर खूप हेवी होतं, खूप दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह होतं. राहिला प्रश्न आता वाजेल कसा, तर दिसण्याहून तर भरपूर वाजेल असं मला वाटलं, कारण मी चेकिंग केली नव्हती, फक्त अनबॉक्सिंग करणं चालू होतं. म्हणजेच एक फील घेण्यासाठी बाबा काय आहे काय नाही नवीन मॉडेल दासकाची. कारण याचेच प्रेशर मीड असो, 150 वॅटचे प्रेशर असो, 400 असो, 600 असो, 20,000 रुपये सगळ्यात जास्त हेच वापरत आहे, त्यामुळे आपण हेच मागितलं. तर या ठिकाणी पाहू शकता की एक पॅकवर जे इंडिकेशन दिलेले आहेत कंपनीने, पॉवर कॅपॅसिटी 120 वॅट आहे, म्हणजे याच्यावरती लिहिलेलं आहे. सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्ही पाहू शकता यूज करून. तेवढं काय आपल्याला याच्यातलं नॉलेज नाही, जेवढं आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू शकता हा असा त्याचा राऊंड शेप आहे. म्हणजे काय याचं मॅग्नेटिक फील आहे तेवढं काय आपल्याला माहीत नाही, जेवढं आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो गोल राऊंड आहे मित्रांनो, तो 2 इंचीचा आहे. इम्पिडन्स 8 ओम्सचा ES पॉवर 120 आहे. प्रोफेसर जर्मनी, इंजिनियर बाय जर्मनी. हां, असं वरचा लोगोचा डॅश फॉर्म आहे. तर सर्व ओव्हरलुक चांगला होता आणि दिसायला पण चांगला आहे. तर राहिला विषय आता याचा टेस्टिंगचा, आपण टेस्टिंग पण करणार आहोत, प्रॉपर टेस्टिंग म्हणजे एक एच-एफ लावून टेस्टिंग करणार आहोत. तर बघू त्याचा रिस्पॉन्स कसा येतो काय नाही. त्याच्या अगोदर मी याला कसं बसवतो, याला कोणते फ्लेअर लावणार आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी मी माझ्याकडे ते फ्लेअर नव्हता 750चा होता, परंतु त्याला ते नट जागेवरती असं ॲक्युरेट येत नव्हते, त्यामुळे मी काय केलं दुसरे फ्लेअर मागविले. तर या फ्लेअरची जी प्राईस आहे मित्रांनो मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे फ्लेअर मला 600 रुपयाला एक पडला मित्रांनो. तर तुमच्या इकडे कितीला पडते तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा, तसं काही विषय नाही. तर मी 600 रुपयाला एक फ्लेअर घेतला. आणि एच-एफची जे प्राईस आहे मित्रांनो, मला जे एच-एफची प्राईस आहे मी ॲक्युरेट तुम्हाला सांगू इच्छितो जो मला पडला. तर या एच-एफची जी प्राईस आहे मित्रांनो, मला एक जे आहे 5,000 रुपयाला एक पडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे 5,000 रुपयाला एक. तर 4 जे आहेत 20,000 रुपयाला पडलेले आहेत आणि 6 फ्लेअर मागितलेले आहेत मी. म्हणजे 6, 6, 6, 7, 2, 12, 17, 18, 24, 24 म्हणजे 2,500 धरून चला तुम्ही. तर 20 आणि 2,500 म्हणजे माझं पूर्ण फ्लेअरसोबत जे हाईस जे पडले मित्रांनो, ते पूर्ण 22,500ला पूर्ण हे मला पडलेलं आहे, म्हणजे खर्च आलेला आहे. आणि मी नेटवर्क प्लेट याला लावण्यासाठी मागवितलेला नाही मी, कारण पैशाची अडचण होती, त्यामुळे मी PFवरच
म्हणजे ते लिमिटर जे असते त्याच्यावरतीच भागवण्याचा प्रयत्न करणार आहे. उडाला तरी चालेल, कारण याजानं काढून धंदा करणे काय कामाचं न, जेवढं आहे आपल्या अवकाशात तेवढंच करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी ते नेटवर्क प्लेट काय ऑर्डर केलं नाही मित्रांनो, कारण याची रिक्वायरमेंट होती. याच्यामुळेच तर आपला ऑर्डर सक्सेस होऊ शकतो. उद्या दुसऱ्या ऑर्डरला आपण टाकू शकतो. जर काय उडालं तर ते आपला बॅड लक म्हणून समजायचं, कारण दुसऱ्याचे पैसे घेऊन धंदा करणं मला काय आवडत नाही मित्रांनो. त्यामुळे मी काय ते नेटवर्क प्लेट आणले नाही याच्यासाठी. तर PF मागितले, म्हणजे मला एक PF पडला मित्रांनो 50 रुपयाला. तर 6 PF मागितली होती, मला 50 रुपयाला एक पडला. त्याचं पाहू शकता किती होतात. पूर्ण मिळून मला म्हणजे 23,000 खर्च आला या HFचा. कारण एवढं तुम्हाला खोलवरती कोणी सांगणार नाही, आणि कारण हा व्हिडिओ नव्हता HF पाहण्यासाठी, बघायचा रिस्पॉन्स कसा आहे काय नाही यूट्यूबवरती पाहण्यासाठी, म्हणून हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या फ्लेअरला सहन होईल असंच फ्लेअर मी बिल्ट अँड क्वालिटीचं घेतलेलं आहे. मराठी थोडंफार कमी जास्त होऊ शकते, तेवढं काय ध्यानात घेऊ नका. आपल्या मुद्द्याचं पाहूया. तर यानंतर आपण सगळे फ्लेअरला मी जे HF आहेत ते नटासकट बसवण्याचा प्रयत्न करतो. थोडं तुम्हाला आता फीडअपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्पीड घेतो. म्हणजे हे बघण्यासारखं काय नाही याच्यामध्ये, शिकण्यासारखं. आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला नट्स, बोल्ट्स आणि पाना हा प्रत्येक HFमध्ये भेटतो. का तर तुम्ही एक जरी हाईस घेतला तरी तुम्हाला पाना भेटावं. म्हणजेच कोणी लागलं तसं घेऊ शकते, कोणी 10 घेऊ शकते, कोणी 20 घेऊ शकते, कोणी 1 घेऊ शकते, कोणी 2 घेऊ शकते. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व ते पाने नट्स ते येतात. तर मी आता व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतो, म्हणजेच त्यानंतर आपण टेस्टिंग पाहूया. जवळपास आपल्या 4 HFची फिटिंग पूर्ण कंप्लीट व्हायला येण्या अगोदर तर हे एकच HF आपण लावून पूर्ण लाईव्ह टेस्टिंग करणार आहोत. आणि हा HF लावण्यासाठी 250 वॅटचा आपला आवाजाचा एम्प्लिफायर लावणार आहोत, 250 वॅटचा. आणि पूर्ण बेस कमी करून हॉर्नच्या स्विचवरती ऑन करून टेस्टिंग करणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही टेस्टिंग पाहिलेली आहे.
तर जेव्हा मी पहिल्यांदा याचा आवाज पाहिला आणि वाजवण्याचा प्रयत्न केला एकच हाईस लावून, जे रिस्पॉन्स होता मित्रांनो इतका चांगला आणि क्रिस्पी होता. याचा आवाज एक एचएफ लावल्यानंतर पूर्ण आजूबाजूचे जे पोरं आहेत ऐकणारे म्हणजे छोटे मुलं पळत आले की बा असं काय आवाज आहे की इतका आवाज मारत आहे. दास्का कंपनी नावाप्रमाणेच आता सध्या पाहिजे तर काम करत आहे मार्केटमध्ये. प्रत्येक डीजेवाला दास्काचेच प्रेशर मिड आणि एम्प्लिफायर्स असो सर्व काही घेत आहे. तुम्ही पण ट्राय करा. परंतु आवाज एक नंबर आहे, एचएफ एक नंबर आहे, क्रिस्पी आणि लाऊड पण आहे. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो.